पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्याचा दौरा रद्द करण्यात आला। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द करण्यात आला। कालच्या पावसानं सभास्थळी चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालेलं होतं। दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। दौरा रद्द झाल्यानं पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा मात्र वाढलेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनानंतर आता आजपासून ही मेट्रो सुरू होणार होती, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाला। तो दौरा पुन्हा त्याची नवीन तारीख आता लवकरात लवकर जाहीर केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आजचा दौरा रद्द झालेला आहे। या दौऱ्यानिमित्ताने त्यांची उद्घाटन होती, ती उद्घाटन आज रद्द झालेली आहे। आज करोडो रुपयाचा चुरडा या दौऱ्याच्या निमित्ताने होणार होता आणि झालेला आहे। आणि याच्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बसून सुद्धा उद्घाटन त्यांनी पूर्वी केलेली। त्याच पद्धतीने आज जर उद्घाटन केलं असतं तर आजचा लाखो रुपयाचा पडलेला सरकारी तिजोरी बोजा पडला नसता। निवडणुका डोळ्यासमोर केलेला उपक्रम किंवा अशा पद्धतीनं राजकारण न करता, जाहिरातबाजी न करता, जनतेचे पैसे वाया न घालवता ह्या देशाचा कारभार करावा असे कार्यकर्ता म्हणून, पुणेकर म्हणून माजी त्यांना विनंती है। मुझे बहुत दुख की बात हुई कि बारिश के कारण वो नहीं आ रहे हैं। मैंने पहले भी आपको समझा दिया था पूरा, और मेरे ख्याल से मेरी विनती रहेगी पीएमओ को वो जल्द से जल्द वो खोल दे, क्योंकि ओपनिंग के कारण मेट्रो बंद ना रहे। पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो, ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये। आज काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती। अशा सगळ्या गोष्टी होत्या, कारण काल पण धो पाऊस पडला। मी स्वतः त्या साईटवर होतो, चिखल प्रचंड झालेला होता, तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती। पण शेवटी PM ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्या पेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ, म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ढकलला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।